नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव ह्या व्यवसायात येऊ इच्छितात, लिकर व्यवसायात येऊ इच्छितात, त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आता आपली ही परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ही आपण सिरीज चालू केली आहे नवीन, आणि त्यातला हा आजचा आपला तिसरा भाग आहे. एपिसोड 3 आहे. हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी जर हा एपिसोड तुम्ही डायरेक्ट बघत असाल तर मी तुम्हाला विनंती करीन की एपिसोड 1 आणि एपिसोड 2 हे तुम्ही पहिल्यांदा बघा. या दोन्ही एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण का, हे असं काय स्टोरी नाहीये की मध्ये आधी बघून तुम्ही मागं काय घडलं असेल याचा अंदाज काढू शकाल किंवा पुढं काय होणार आहे याची तुम्हाला थोडीफार कल्पना येईल. मित्रांनो, एक्साईजच्या वेबसाईटवर आपल्याला ज्या प्रकारे कागदपत्र अपलोड करायची आहेत, तो जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनं आपण ही सिरीज बनवत आहे. तर हा एपिसोड चालू करण्यापूर्वी थोडंसं पहिल्या 2 एपिसोडमध्ये काय झालं याची उजळणी करूया. एपिसोड 1 मध्ये आपण बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक फाईल नवीन स्प्रिंग फाईल नवीन घेऊन त्यामध्ये चेकलिस्ट चिटकवायची विनंती केली आहे. आणि ती चेकलिस्ट मला ज्यांनी व्हॉट्सॲपवर चेकलिस्ट असं पाठवलंय त्या जवळपास 200 ते 250 जणांच्या पेक्षा जास्त लोकांना मी ती फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक स्प्रिंग फाईल आणायची आहे आणि त्याच्यावरती बॅक पेजला ती जी आपली चेकलिस्ट आहे ती चिटकवायची आहे. त्याच ठिकाणी वरती तुमचा फोटो स्टेपल करायचा आहे. जर तुम्ही हा व्यवसाय भागीदारीमध्ये करणार असाल तर जे काय तुमचे भागीदार आहेत, एक असाल, एक तर असू शकत नाही, पण 2 असाल, 3 असाल, त्या दोघा-तिघांचे फोटो त्या ठिकाणी स्टेपल करायचे. त्याच एपिसोडमध्ये आपण बघितलं की सहीचा नमुना. तर बऱ्याच जणांना अशी शंका होती की सही म्हणजे जसं इन्कम टॅक्सला डिजिटल सिग्नेचर लागतं त्या प्रकारे पण लागतं का? तर नाही, एका कोऱ्या कागदावरती आपण सही करायची आहे आणि ती फाईलमध्ये फाईल करून ठेवायची आहे. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघितलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला होता मागं की आपण राहायला दुसरीकडे आहे, म्हणजे जॉब पुण्या मुंबईला करताय, बरेच वर्ष पुण्या मुंबईमध्ये आहे आणि तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणचं आहे. पॅन कार्डवर तर काय पत्ता वगैरे नसतो, त्यामुळे तो विषय येत नाही. परंतु तुम्ही पुण्या मुंबईमध्ये आहे आणि तुमच्या गावी तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा आहे, तर पॅन कार्डवरचा ॲड्रेस बदलून वगैरे घ्यावा लागतो का? तर तसं काही नाहीये. तुम्ही कुठेही महाराष्ट्रात राहत असाल, तुमचं कुठलंही महाराष्ट्रातलं पॅन कार्ड असेल तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या महाराष्ट्रातल्या गावात हा व्यवसाय त्या पॅन कार्डच्या आधारे सुरू करू शकता. ठीक आहे, हे साधारण. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही हा व्यवसाय परत भागीदारीमध्ये करणार असाल तर तुम्हाला सर्व भागीदारांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागतात. हे पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण पाहिले. याची जर डिटेल माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी ह्या एपिसोड 3च्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी टाकत आहे. आता आजचा मुद्दा आहे एपिसोड 3, भागीदारी पत्र. मित्रांनो, भागीदार म्हणजे काय? जर 2 जण किंवा त्यापेक्षा जास्त जण एकत्र येऊन लिकर व्यवसाय करणार असतील तर भागीदारी पत्र करून ॲप्लिकेशन आपल्याला करावं लागतं. जनरली हे भागीदारी पत्र CA लोक करतात. पूर्वी नुसतं 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज केलेलं भागीदारी पत्र चालायचं, किंवा काही ठिकाणी अजून देखील ॲक्सेप्ट करतात असं ऐकलं आहे, बघितलेलं नाहीये. मी जे केलंय ते रजिस्टर भागीदारी करून थोडेसे पैसे जातात, परंतु एकतर ते 2 गोष्टी आपल्या फायद्याच्या होतात की जी भागीदारी जी असते आपापसातली, त्यामध्ये फ्युचरमध्ये जाऊन काय प्रॉब्लेम आला, काय अडचणी आल्या किंवा काय कायदेशीर गोष्टी झाल्या तर समोरची जी पार्टी आहे ते रजिस्टर भागीदारीच नाहीये, त्यामुळं ह्यांचा खोटाच आहे. हा मला स्वतःला अनुभव आलेला आहे. परंतु माझी रजिस्टर भागीदारी होती आणि दुसरी एक कच्ची भागीदारी होती. तर जी रजिस्टर भागीदारी होती
ती केस व्यवस्थित स्टँड झाली, ती केस आम्ही जिंकली. त्या समोरच्या पार्टीनं असं म्हटलं होतं की ही भागीदारीच नाहीये, मग भागीदारी पत्र दिलं तर ही रजिस्टर भागीदारी नाहीये, ही कच्ची भागीदारी आहे. मग आम्ही जी आमची रजिस्टर भागीदारी होती त्याचा फॉर्म ए मिळतो. शक्य नाही आता मला तुम्हाला तो दाखवणं, पण आहे माझ्याकडं. तर त्याच्यावरती भारत सरकारकडून रजिस्टर ऑफ कंपनीज या ठिकाणून आपल्याला एक भागीदारी पत्राचं सर्टिफिकेट मिळतं. ते मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला रजिस्टर भागीदारी करावी लागते. आणि दुसरी गोष्ट, एक्साईजला देखील जर तुमचं नुसतं 500 रुपयाच्या स्टॅम्पवर भागीदारी नोटराईज केली असेल तर कदाचित कलेक्टर ऑफिसमधून भागीदारी पत्र रजिस्टर भागीदारी पत्र द्या अशा कारणाने ठेवून फाईल परत येऊ शकते किंवा पेंडिंग ठेवली जाऊ शकते. तर मित्रांनो, रजिस्टर भागीदारी पत्राचा नमुना आपल्या सॅम्पल फाईलमध्ये आहे. लक्षात, आपल्या सॅम्पल फाईलमध्ये रजिस्टर भागीदारी पत्राचा, जी मी सीएनच्या मदतीनं रजिस्टर केली होती, त्या भागीदारी पत्राचा नमुना आपण सॅम्पल फाईलमध्ये दिलेला आहे. ज्या लोकांनी सॅम्पल फाईल घेतलेली आहे त्या लोकांना तो बघावा त्यांनी, आणि त्या प्रकारे जर तुमची भागीदारी असेल तर त्या प्रकारे ते करावं. अन्यथा तुम्ही सीएच्याकडे जावा, सीए लोकांना सांगा, तुमचं जे गावातील किंवा तुमच्या जे विश्वासातील सीए असेल त्यांना सांगा आम्हाला रजिस्टर भागीदारी करायची आहे. पहिल्यांदा ते भागीदारी पत्र तुमच्या बघतील, बनवतील, म्हणजे कुणाचा किती हिस्सा आहे, कोण किती पैसे घालणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेत अकाउंट उघडावं लागेल त्या भागीदारी संस्थेचं. तुम्हाला त्या भागीदारी संस्थेचं पॅन कार्ड मिळेल आणि तुम्हाला त्या भागीदारी संस्थेचा फॉर्म ए, जे रजिस्टर ऑफ कंपनीकडून मिळतो, तो ते सीए ऍप्लिकेशन करून तुम्हाला मिळवून देतील. यामध्ये थोडाफार खर्च येऊ शकतो म्हणण्यापेक्षा येतोच. सीए लोक भागीदारी करायला 3-3.5 हजार रुपये घेतात, रजिस्टर करायला 500 ते 1000 रुपये जातात. रजिस्टर ऑफ कंपनीमध्ये तिथं ते रजिस्टर व्हायला परत आणि काही सरकारी फी जाती. असं करून रजिस्टर भागीदारी करायला 5 ते 10 हजार रुपये खर्च येऊ शकतो. आता मला त्या खर्चाचा एवढा अंदाज नाहीये, परंतु ज्यांना रजिस्टर भागीदारी करायची आहे त्यांनी ती सीएच्या मार्फतच करावी आणि त्याचं बँक अकाउंट उघडावं, त्याचं पॅन कार्ड काढावं. जसं आपलं पॅन कार्ड निघतं पर्सनल नावाचं, त्या प्रकारे तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर भागीदारी संस्था निर्माण करता ती म्हणजे एक प्रकारे कायद्यानं निर्माण झालेली व्यक्ती असती आणि तिचं सेपरेट तुमच्या भागीदारी फर्मच्या नावानं सेपरेट पॅन कार्ड निघतं. जसं खाजगी पॅन कार्डवर आपलं नाव असतं आणि आपला पॅन नंबर असतो, त्या प्रकारे त्या भागीदारी संस्थेच्या पॅन कार्डवर त्या भागीदारी संस्थेचं नाव आणि त्या भागीदारी संस्थेचा पॅन नंबर असतो. हे पॅन कार्ड देखील आपल्याला एक्साईजला द्यावं लागतं. आणि त्यानंतर सर्वात शेवट की हे सीए लोक, हे जे तुमचा भागीदारी करार झालेला आहे हा रजिस्टर ऑफ कंपनीज या ठिकाणी तो रजिस्टर करण्यासाठी पाठवतात आणि तिथून ते रजिस्टर होऊन आल्यावर तुम्हाला एक फॉर्म ए या प्रकारचं सर्टिफिकेट मिळतं. हे सर्टिफिकेट आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडतं. उद्या काय कायदेशीर आपापसात झालं, भागीदारांच्या मध्ये झालं, किंवा त्या भागीदारी संस्थेचं देण्या घेण्यावरून कुणाशी वादावाद झाली, कोर्टामध्ये जावं लागलं, तर समोरची पार्टी, हा मी घेतलेला अनुभव आहे, परत एकदा सांगतोय, समोरची पार्टी कोर्टामध्ये म्हणू शकते की ह्यांची भागीदारी कच्ची आहे, ह्यांची भागीदारीच फर्म नाहीये, हे बेकायदेशीरपणे भागीदारी करून कच्च्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर भागीदारी करून अशा प्रकारचं करतात आणि अशा प्रकारे कोर्टात स्टँड आपल्याला स्ट्रॉंगली होता येत नाही आणि ती केस बरेच दिवस पेंडिंग पडती किंवा कोर्ट त्या केसला रिजेक्ट करू शकतं, म्हणजे न निकाल देता आपल्याला बाहेर काढू शकतं. म्हणजे एक प्रकारे आपल्या विरोधातच निकाल आहे. हे मी घेतलेला अनुभव तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, हा एपिसोड 3 आहे. इथून पुढचे एपिसोड आता जे होणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे होणार आहेत. तर तुम्ही जर खरोखर लिकर व्यवसायात येऊ इच्छिता, परमिट रूम बिअर बार सुरू करू इच्छिता, तर आपल्या चॅनलला शेअर करा. जर तुम्हाला व्हायचं नसेल, तुमच्या बघण्यात, मित्रात, पाहुण्यात, ग्रुपमध्ये जर कोण असतील तर त्यांना हे आपलं व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या आपल्या चॅनलविषयी माहिती होईल आणि त्यांना ह्या व्यवसायात येण्यासाठी माझ्या माध्यमातून, या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मदत होईल. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.